पोलीस आणि गुन्हे अशी प्रकरणं सध्या चर्चेत आहेत. नगरमध्येही श्याम सुंदर गुजर हा पोलीस सध्या ड्रग्ज प्रकरणात गजाआड आहे. ज्यांच्याकडे कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे तेच कायद्याला खिशात घेऊन फिरताना दिसतात. पोलिसांना शिक्षा होण्याचे व त्यांचे निलंबन होण्याचे प्रकार महाराष्ट्रात अनेकदा घडलेत. पण थांबा, आज आपण असा विषय समजून घेऊ ज्यात पोलिसांना शिक्षा म्हणून डायरेक्ट फाशीच झाली आहे. होय, फाशी. वाचून धक्का बसलाय ना, पण हे खरंय. बरं, एक दोघांना नाही तर तब्बल 9 पोलिसांना न्यायालयाने दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. एवढ्या पोलिसांना फाशी होण्याची ही राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिलीच घटना ठरली आहे. त्यामुळेच या प्रकरणाची सध्या देशभर चर्चा होतीये. आता हे प्रकरण नेमकं काय आणि या पोलिसांनी काय कांड केलं होतं हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. हे प्रकरण आहे तामिळनाडूतलं, तामिळनाडूच्या संथानकुलम पोलीस ठाण्यातलं. त्याचं झालं असं की कोरोना लॉकडाऊनच्या काळात कुणालाही रस्त्यावर फिरण्यास किंवा दुकाने आस्थापना उघडण्यास बंदी होती. 2020 साली देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तामिळनाडूतल्या तुतीकोरीन जिल्ह्यातील संथानकुलम मध्ये 58 वर्षीय जयराज यांचं मोबाईल दुकान होतं. APJ मोबाईल्स असं त्यांच्या दुकानाचं नाव होतं. त्यांचा मुलगा 38 वर्ष बेनिक्स हाही त्यांना मोबाईल दुकानात मदत करायचा. या बाप लेकानं याच कोरोना लॉकडाऊनच्या काळात काहीतरी कारणास्तव त्यांचं दुकान उघडलं. 19 जून 2020 ला दुकान बंद करण्याच्या कारणावरून या बाप लेकाचा स्थानिक पोलिसांशी वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी रागारागात या बाप लेकावर संथानकुलम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी जयराज यांना पोलीस ठाण्यात नेलं. वडिलांना पोलिसांनी पकडून नेल्यानंतर बेनिक्सही पोलीस ठाण्यात आला. या दोघांनाही पोलिसांनी पोलीस कोठडीत डांबलं. ही घटना होती 19 जून 2020 ची. त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 21 जूनला या दोघांना कोविळपट्टी कारागृहात पाठवण्यात आलं. संपूर्ण रात्र त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं. या 2 दिवसात त्यांना अति मारहाण झाल्याचा आरोप होता. 22 जूनला जयराज यांचा मृत्यू झाला. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 21 जूनला बेनिक्सचाही मृत्यू झाला होता. कोरोना लॉकडाऊन असल्याने या कुटुंबांपैकी कोणीही त्यावेळी त्यांना भेटायला किंवा त्यांना पाहायला जाऊ शकत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी या दोघांच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक कारण त्यांच्या पोलीस डायरीत नोंदवलं. या बाप लेकांनी पोलिसांना शिवीगाळ केली व त्यानंतर ते रस्त्यावर पडले. याच अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी त्यांच्या डायरीत लिहिलं. तातडीनं या दोघांनाही जवळच्या सरकारी दवाखान्यात नेऊन पोलिसांनी हे प्रकरण लवकर गुंडाळलं. 21 जूनला रात्री 9 वाजता बेनिक्स व 22 जूनला पहाटे 5 वाजता जयराज यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल सरकारी डॉक्टरांनी दिला. हे दोन्ही मृत्यू संशयास्पद होते. पोलिसांची रस्त्यावर पडल्याची नोंदही संशयास्पद होती. त्यानंतर कुटुंब आक्रमक झाले. बाप लेकाचा असा मृत्यू होणं शक्यच नव्हतं. त्यानंतर चर्चा वाढत गेली. मृत जयराज व बेनिक्स यांच्या नातेवाईकांनी कोरोना काळातही रस्त्यावर येत संथानकुलम मध्ये निदर्शनं केली. रस्त्यावर पडून त्यांचा अपघात झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. स्वतः कुणी रस्त्यावर पडून जीव देतो का, असा सवाल जयराज यांच्या कुटुंबाने केला. शिवाय संथानकुलम येथे कारागृह असताना या दोघांना 100 किलोमीटर अंतरावरील कोविळपट्टी कारागृहात का नेलं होतं हा प्रश्नही कुटुंबाने उपस्थित केला. हे सगळं संशयास्पद असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं होतं. हळूहळू हे प्रकरण संपूर्ण तमिळनाडूत व त्यानंतर देशभर चर्चेत आलं. कुटुंबाने उपस्थित केलेले प्रश्न गंभीर होते. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली. ज्यांच्या हातात कायदा आहे तेच काहीही कागदे रंगवून हे प्रकरण दाबतायत असा रोष उपस्थित होऊ लागला. मृत जयराज यांच्या कुटुंबाने तब्बल 6 वर्षे हा खटला त्वेषाने लढला. ज्या कोठडीत या बाप लेकाचा मृत्यू झाला तेथील 10 पोलीस चौकशीच्या फेऱ्यात अडकले. मद्रास हायकोर्टनं या प्रकरणाची दखल घेतली. सुरुवातीला या प्रकरणातील सर्व 10 पोलिसांना निलंबित करण्यात आलं. मदुराई सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं. या 10 पोलिसांपैकी 1 पोलिसाचा कोविडमुळेच मृत्यू झाला. आता उर्वरित 9 पोलिसांविरोधात मद्रास हायकोर्टात सुनावणी सुरू झाली. या प्रकरणात पोलिसांनी 2 भागात चार्जशीट दाखल केली. ते तब्बल 2427 पानांचं होतं. सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीश न्यायमूर्ती मुथुन कुमारन यांनी या प्रकरणावर 23 मार्चला निकाल दिला. हा निकाल अगदी धक्कादायक होता. न्यायालयाने या सर्व पोलिसांना दोषी ठरवत 6 एप्रिलला त्यांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. निकाल देताना न्यायमूर्ती मुथु कुमारन म्हणाले की या बाप लेकांना मारण्याच्या उद्देशानेच पोलिसांनी हे कृत्य केले. आम्ही या प्रकरणात काय शिक्षा द्यावी असं केंद्र सरकारला विचारलं तेव्हा केंद्र सरकारनं कठोरातली कठोर शिक्षा देण्याचं सुचवलं. या सर्व पोलिसांनी ड्युटीवर असताना मानवी प्रतिष्ठेची पायमल्ली केली आहे. या गंभीर प्रकरणाकडे कोर्ट कानाडोळा करू शकत नाही. सुधारण्याची संधी देऊनही ते आरोपी सुधारणार नाहीत. कोरोना काळात दुकानं उघडणं हा किरकोळ गुन्हा होता. हायकोर्टानं या प्रकरणाची दखल घेतली नसती तर या दोघांचे मृतदेह पोलिसांनी दफन केले असते. एक कुटुंब या पोलिसांनी उद्ध्वस्त केलंय. हे गंभीर आहे. आरोपींना जन्मठेप पुरेशी नाही, त्यामुळे या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य दोषी इन्स्पेक्टर श्रीधर सह सर्व 9 आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
त्याच वेळी वेगवेगळ्या कलमांतर्गत 7 वर्षांची शिक्षाही झाली आहे। या सर्वांना तब्बल 76,38,000चा दंड ठोठावण्यात आलाय। न्यायालयाने इन्स्पेक्टर श्रीधरला 24.10 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। दुसरा दोषी बालकृष्णन याला 1 वर्षे ते 7 वर्षे कारावासाची शिक्षा, दुहेरी मृत्यूदंड आणि 16.80 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तिसरा दोषी रघु गणेशला 1 वर्ष ते 7 वर्षांचा कारावास, दुहेरी मृत्यूदंड आणि 5.20 लाख रुपये दंड झालाय। चौथा दोषी हेड कॉन्स्टेबल मुरुगन याला दुहेरी मृत्यूदंडासहित विविध कलमांतर्गत 1 ते 7 वर्षांचा कारावास तसेच 10.10 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पाचवा दोषी साम दुरई याला दुहेरी मृत्यूदंड, 1 ते 7 वर्षांपर्यंतचा कारावास, 5.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। सहावा दोषी मुथुराजाला दुहेरी मृत्यूदंड, 1 ते 7 वर्षांपर्यंतचा कारावास, 3.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। सातवा दोषी सेल्लादुराईला दुहेरी मृत्यूदंड, 1 ते 7 वर्षांचा कारावास आणि 14.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। आठवा दोषी थॉमस फ्रान्सिसला दुहेरी मृत्यूदंड, 1 ते 7 वर्षांचा कारावास, 10.54 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। नववा दोषी वेलू मुथूला दुहेरी मृत्यूदंड, 1 ते 7 वर्षांचा कारावास आणि 10.54 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। एकाच वेळी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा होणं हा देशातील पहिलाच गुन्हा होता। त्यामुळे देशभर या प्रकरणाची चांगली चर्चा रंगली आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? न्यायालयाने योग्य केले असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।